जगद्गुरु संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची आध्यात्मिक गुरु होते बघा। हे त्रिकाल सत्य आहे। संत तुकाराम महाराजांची राम नामाची ताकद फार मोठी होती की ज्या वेळेला संत तुकाराम महाराज राम नामाचा जप करायचे त्यावेळेला यमाला सुद्धा थरकाप उठत होता। असा राम नामाचा जप होता बघा। आणि याच राम नामाच्या ताकदीतून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मोगलांच्या तावडीतून सुटका केली होती बघा। काय आहे तो प्रसंग, तोच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा। मी हनुमंत पवार दारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल यूट्यूब चॅनल। तर बांधवांनो, पुण्याच्या जवळ लोहगाव नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये वर्षभर संत तुकाराम महाराजांचं येणं जाणं सारखं असायचं बघा। कारण लोहगाव हे संत तुकाराम महाराजांचं आजोळ म्हणजेच मामाचं गाव आणि त्यांची धर्मपत्नी रखमाबाई त्यांचं सुद्धा तेच गाव बघा। छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जात बघा। वेळ मिळेल तेव्हा महासाहेब जिजाऊ नेहमी शिवबांना म्हणत, राज तुमची इच्छाशक्ती बळकट करण्यासाठी तुम्ही संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकत जा। आपल्या महासाहेबांचं ऐकून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या निवडक मावळ्यांना घेऊन एकदा लोहगावला आले बघा संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी। आणि ही जी बातमी दुर्दैवानं चाकणचा सुभेदार मोगल याला ही बातमी कळाली बघा। आणि त्याला वाटलं की नामी संधी आली छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी। म्हणून त्याने बघा एक निवडक तुकडी तयार केली सैन्याची, घोडेस्वारांची, आणि लोहगावला पाठवली। तर बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराज लोहगावला येणार म्हणल्यानंतर अख्खं लोहगाव लुटलं। लोहगावातली लोक सगळी बघा संत तुकाराम महाराजच्या कीर्तनाला जमा झाली। दाटीवाटीने सगळी मंदिरात बसलेली। छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या समोर येऊन बसले कीर्तन ऐकण्यासाठी। रात्रीचं कीर्तन चालू झालं आणि त्याच वेळेस बांधवांनो, त्या चाकणच्या सुभेदारानं संपूर्ण गावालाच वेढा दिला बघा मोगल सैन्यानं महाराजांना पकडण्यासाठी। आणि महाराजांचे सुद्धा हेर होत्या बघा गावामध्ये। हेरांनी ताबडतोब बातमी राजांना येऊन सांगितली। मंदिरामध्ये कीर्तन चालू होतं। राजांनी ही बातमी ऐकली, परंतु क्षणभरही न घाबरता राजे निश्चिंतपणे अगदी कीर्तन ऐकत होते। परंतु मंदिरात बसलेली लोक ही एकमेकाला सांगू लागली बघा, चुळबुळ करू लागली की सैन्याने वेढा घातलाय गावाला। संत तुकाराम महाराजांनी ऐकली, लोक अशी का करतात, दररोज शांत असतात आणि आज लोक अशी बडबड का करतात। त्यावेळेला संत तुकाराम महाराजांनी विचारले की काय गडबड आहे। त्यावेळेला त्यांना समजलं की मोगलांनी वेढा घातलाय गावाला, छत्रपती शिवाजी महाराजांना पकडाय मोगल आलेत। ही बातमी ऐकून संत तुकाराम महाराजांना फार वाईट वाटलं। महाराजांना वाटलं की राजा या ठिकाणी कीर्तनला आलेत, असं वाईट घडावं या ठिकाणी। त्यावेळेला बघा संत तुकाराम महाराजांनी राम नामाचा जप त्या कीर्तनामध्ये जोरात चालू केला, गजर चालू केला। टाळ जोराजोराने वाजत होते। अखंड आसमान दुमदुम गेलं बघा लोहगावचं। जोरात जप चालला होता बघा, जय जय राम कृष्ण हरी। अक्षरशः पंढरीच्या पांडुरंगाला काळजी पडली बघा की माझा भक्त संकटात आहे, माझा भक्त मला आवाज देतोय। आणि त्याच वेळेस बांधवांनो, चमत्कार घडला। आकाशामध्ये विजांचा थैथयाट चालू झाला, ढगांचा गडगड अचानक चालू झाला आणि मुसळधार पावसाला जोरात सुरुवात झाली। असा पाऊस की जोरात पाऊस। अक्षरशः त्या ठिकाणी मोगलांच्या सैन्याच्या हातातील मशाली विजल्या बघा पाण्यानं। जोरात पाऊस, सैन्य इकडे तिकडे पळायला लागलं। त्याच वेळेस बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बरोबरचे काही मावळे होते 15-20 मावळ्यांना सांगितलं की तुम्ही 2-2 मशाली पेटवा आणि गावाच्या पाठीमागच्या बाजूने तुम्ही डोंगर भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही जा। राजांचं बोलणं त्या ठिकाणी ऐकलं मावळ्यांनी आणि त्यातले थोडेसे मावळे निघून गेले घोड्यावर बसून मशाली पेटून। आणि हे दृश्य मोगलांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि मोगलांना वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज पळून चाललेत। आणि त्यावेळी बघा मोगलांनी पाटला त्या मावळ्यांचा चालू केला त्या ठिकाणी। इकडे महाराज कीर्तन ऐकत होते, संत तुकाराम महाराजांचं जोरात कीर्तन त्या ठिकाणी चालू होतं। राम नामाचा गजर चालू होता, टाहो फोडला होता संत तुकाराम महाराजांनी राम नामाचा बघा। आणि त्याच वेळेस बघा काही मुघल सैन्य त्या ठिकाणी होतं, शिल्लक होता। ते मंदिरामध्ये पाहण्यासाठी आलं की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आहेत का नक्की बघा। त्या मंदिरामध्ये जसा मोगलांच्या सैन्याने पाय ठेवला बांधवांनो, त्याच वेळा चमत्कार घडला। पंढरीच्या पांडुरंगानं चमत्कार घडवला की कीर्तना आलेली प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी या मोगलांना दिसू लागले बघा। अक्षरशः मुघल डोळे चोळत बसले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत हे त्यांना कळेना। अक्षरशः कंटाळले आणि त्या ठिकाणी ते निघून गेले बघा।
आणि त्याच वेळेस कीर्तन संपत आलेलं होतं आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या पायाची नतमस्तक झाले. त्या ठिकाणी महाराज निघाले बघा. त्यांच्याबरोबर ठराविक मावळे होते आणि घोड्यावर बसून मावळे त्या ठिकाणी बघा जंगलाच्या दिशेनं निघून गेले. आणि पहिल्या मावळ्यांचा जे पाठलाग करत होते मुघल, अक्षरशः पाठलाग करून कंटाळले बघा. परंतु आपले मावळे त्या ठिकाणी त्यांना सापडले नाही. पुढे जंगलात गेल्यानंतर त्यांनी त्या मशाली विझवल्या आणि झाडाझुडपात लपून बसले बघा. बांधवांनो, अशा प्रकारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्या राम नामाच्या ताकदीनं छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांच्या तावडीतून वाचवलं बघा. त्या ठिकाणी या स्वराज्यासाठी फार मोठं योगदान संत तुकाराम महाराजांचे बघा. की प्रत्येक गावामध्ये होणाऱ्या कीर्तनातून तरुण मुलांना उपदेश संत तुकाराम महाराज करत होते. स्वराज्याबद्दल माहिती सांगत होते की या स्वराज्यासाठी, या मुघलांच्या विरुद्ध लढण्यासाठी तरुण मुलांना उभं केलं आणि तुम्ही सैन्यात भरती व्हा महाराजांच्या, असं कीर्तनाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज सांगत होते बघा. आणि तरुण मुलं हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती होत होती बघा. म्हणून आजही बांधवांनो, संतांचं योगदान हे फार मोठे आहे बघा स्वराज्यासाठी. आणि एवढं मोठं स्वराज्य निर्माण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तर बांधवांनो, विचार करा, हे स्वराज्य जे उभं राहिलंय, आज आपण मोकळा श्वास घेतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळं आणि छत्रपती संभाजीराजांच्यामुळं घेतोय बघा. म्हणजे हे स्वराज्य उभं राहताना जी इच्छाशक्ती महाराजांना मिळाली, ही अध्यात्मातून मिळाली बघा. कारण मासाहेब जिजाऊंनी महाभारत, रामायण याच्या गोष्टी सांगितल्या बघा. आपण इतिहास पाहिला तर समजते आपल्याला. म्हणून बांधवांना, आपल्या मुलांना शिक्षणाबरोबर अध्यात्माची जोड नक्की द्या. अध्यात्माच्या ह्या गोष्टी नक्की सांगा, कारण त्यांचं जीवन हे सार्थक होईल बघा. शिक्षणाबरोबर अध्यात्माची जोड. तर बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना आध्यात्मिक जे ज्ञान आहे संत तुकाराम महाराजांनी दिलं बघा. आणि हा जो प्रसंग आहे आपल्याला जर आवडला असेल ना, तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करावं. आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे येणारा जो प्रत्येक व्हिडिओ आहे हो आध्यात्मिक आणि खरी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. एक हिंदू धर्माचा प्रचार आम्ही करतोय. तर आम्हाला कमेंट म्हणून हर हर महादेव अशी आम्हाला एक कमेंट नक्की द्या बघा. आपण कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहतोय त्या गावाचं नाव नक्की आम्हाला शेअर करा. कारण तुमच्या गावाबद्दल तुम्हाला जसा अभिमान आहे तसा आम्हाला सुद्धा आहे बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र.